एकदा करून दाखवावा लागेल तो प्रशांत गरतला. पुढचा बॉल इथे कबरला केला, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आपला फटका. 404 है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए. देखत आसमान के ऑन साइड ला स्लॉक स्वीप, दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक. जिथे ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये त्याला आपण पाहिलं होतं सुप्रीमो, यावेळेला स्विच हिट जिथे प्रशांत गरतच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. स्ट्रोक खेळण्यासाठी 360 डिग्री मध्ये आणि त्यामधला प्रशांत गरत सातत्याने मात्र लाईक करतो त्या फटक्याला. ऑफ साइडला व्ही फॅक्टर मध्ये खेळलाय, जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला, सरळ बॅटने खेळला व्ही फॅक्टर मध्ये. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर प्रशांत गरत नावाचा कडक शॉट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. खूप चांगला स्ट्रोक होता. ऑफ साइडला लॉंग ऑफ क्लिअर केला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा उपयोग करत चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. निनाद राणे स्टँडच्या दिशेने आमच्या लाडू मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळाली. यावेळेला ओरपी चेंडू होता, सरळ बॅटने खेळला गेला, समोर खेळलेत, काय फटका होता, नजाकत भरा शॉट. ऑन साइडला पुलचा फटका, जबरदस्त पॉवरफुल पाहायला मिळाला, सरळ चेंडूला फेकून दिलंय जिग्नेश गरत स्टँडच्या अगदी दिशेने. प्रथम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला ऑन साइडला आता परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतो. AB डिव्हिलियर्स द स्कायची आठवण करून देणारा फटका, आउट ऑफ द पार्क. 54 रन्स, काय फटका खेळला होता, अतिशय सुंदर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. समालोचन कक्षेला मात्र यावेळेला सलामी देत असताना विश्वनाथ दवणे यांना मानाचा मुजरा. या हा वाईटचा पहिला चेंडू हाताळलाय, अतिरिक्त 1 धावी. बेकार, काय फटकाय. पुन्हा एकदा, ओहो बेकार. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र्या बॉल, पनवत्या बॉल, वाटलाया बॉल, दलफद्र्या बॉल. त्यानंतर पुढचा पारितोषिक आपण नक्कीच देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज. मी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी पुण्याचे एकदा निखिल निजप आणि जतीन निजप यांना आमंत्रित करून यांच्याकडून हा पारितोषिक आलेला आहे. तर एकविरा स्पोर्ट्सकडून टी शर्ट्स आणि ट्रॉफी आपण पाहतोय जी इथं वितरण केली जाईल. एक बॅट आपल्याला पाहायला मिळते, नेचर फार्म प्रेझेंट्सने ही बॅट देखील आपण अवेलेबल केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज जर पाहिला तर ज्याने या मैदानावर छाप पाडली म्हटलं तरी चालेल, आणि एकंदरीत जर पाहिलं तर 108 धावा ज्याच्या बॅटमधून आला, असा नक्कीच स्वरा 11 संघाचा प्रशांत गरत ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच प्रशांत गरतचा विचार केला तर याने रत्नागिरी गाजवली, सुप्रीमो गाजवला, आणि आज जर पाहिला तर नॅचर फ्रॉम म्हणजेच उमरोई चषक देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाज म्हणून जोरदार टाळ्या. नक्कीच इथे मी थांबीन. प्रशांत, तू जर पाहिलं तर रत्नागिरी गाजवलीस आणि सुप्रीमे देखील गाजवला, आज मात्र उमरोईच्या मैदानावर वेगळा काय अनुभव आला तुला? काय नाही, खेळायला खूप मजा आली. ऑर्गनायझर तर खूप चांगलं होतं, पण त्यांनी जे डिसिजन घेतलं लास्ट वेळेला त्याचे मला माहिती समजल्यानंतर ते खूप मनाला लागलं कुठेतरी. ग्रामीणचा तुम्ही विचार करता तर मी पण एक ग्रामीण प्लेयरच आहे, आणि मी या स्टेजला ग्रामीण खेळूनच पोचलेलो आहे, आणि 2 दिवस मीही मेहनत केली, पण जे तुम्ही डिसिजन घेतलं ते खूप थोडं मनाला लागलं, तर त्याबद्दल थोडं वाईट वाटते बस. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय मात्र नेक्स्ट टाइम ग्रामीणमधून एंट्री करून आपण हे पारितोषिक मिळू शकतोय.